खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। तालुक्यातले जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांची जी बैठक आहे ती सध्या गोवर्धनवाडी या ठिकाणी सुरू आहे। सध्या आपण बघू शकतोय की खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांची एक मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे। राजकीय भूमिका काय घेणार याकडे तर सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। अगदी आज सकाळपासूनच खरं तर एकच चर्चा होती की खासदार ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेत आहेत, कुठली भूमिका घेत आहेत तेही पाहणं तितकंच उत्सुकतेचं किंवा महत्त्वाचं होतं। आपण बघू शकतोय की गोवर्धनवाडीमध्ये हे सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत ही बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। भूमपरांडा वाशी जे काही तालुक्यातून किंवा वेगवेगळ्या तालुक्यातून जे काही कार्यकर्ते आले त्यांच्यासमवेत तालुकानिहाय ही चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर निर्णय जो आहे तो ते ओमराजे निंबाळकर जे आहे ते घेणार आहेत। मात्र सध्या आपण बघू शकतो की घराच्या समोर ही मोठी गर्दी झालेली आहे आणि ओमराजे आम्ही तुमच्यासोबत अशा आशयाचे फलक सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले होते। मात्र आता ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेत आहेत तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की घरासमोरची ही गर्दी आहे आणि बैठक झाल्याच्या नंतर मी सर्वांसोबत चर्चा करणार आहे। त्यानंतर नक्की माझा काय निर्णय आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि ते बसलेले सुद्धा आहेत। आपण काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूयात। खरं तर खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे। आपल्याला काय वाटतंय की ओमराजेंनी काय निर्णय घ्यावा? ओमराजेंनी सत्तेत जाण्याचा निर्णय घ्यावा, कारण विकासाचे काम त्याशिवाय होईना गेलेत। त्याच्यामुळे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खासदार ओमराजे निंबाळकरकडून पाहिलं जात होतं। मात्र आता जर असा निर्णय घेतला तर जनसामान्यांमध्ये एक त्यांच्याबद्दलची जी काही एक भावना होती त्याच्याबद्दल काही व्यत्यय निर्माण होऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं काय नाही वाटत। आणि काही तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात, तुम्हाला काय वाटतं ओमराजेंनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? आता वाटचाल चालू आहे त्या वाटचाल चालवू त्यांनी। हो, पण एक जवळपास 3.5 लाखाच्या लीडने खासदार ओमराजे निंबाळकर विजयी झालेले होते। मात्र मग आता हा जर नाही घेतला तर काय परिणाम होईल? काय होईल? काय परिणाम होत नाही, परिणाम होणार नाही, काही सुद्धा परिणाम होणार नाही। आपली भावना आहे की त्यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करावा। म्हणजे त्यांनी ज्याची वाटचाल चालू आहे आता ते जावं, त्यांनी योग्य वाटचाल आहे, योग्य वाटचाल आहे। हो, आणखी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। तुम्हाला काय वाटतंय काय भूमिका घेतली पाहिजे ओमराजेंनी? ओमदादा जी भूमिका घेतील सध्या जनतेच्या मनात जी आहे ती योग्य भूमिका त्यांनी घ्यावी अशी सर्व शिवसैनिकाची अपेक्षा आहे। तर ठाकरेंची साथ सोडली तर काही लोकांची मने दुखावतील ना? दुखावतील ना, मन दुखावतील, परंतु योग्य निर्णय घेऊन योग्य सगळ्याला व्यवस्थिशीर करतील दादा। दादांच्या अडचणीच्या काळामध्ये ठाकरे त्यांच्या सोबत उभे राहिले होते आणि आता त्यांची साथ सोडणं म्हणजे कितपत योग्य वाटतंय? नाही, पण जनतेच्या कामासाठी साथ सोडण्याची त्यांची इच्छा आहे, त्यामुळे सोडली तर सगळ्या जनतेच्या जिल्ह्याची कामं होतील। लोकसभेत दादांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल असं वाटतं तुम्हाला? हा, 100% राज्यमंत्री। ठीक आहे, आपण एकंदरीत बघू शकतो की ही कार्यकर्त्यांची भावना आहे की ओमदादा जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा सपोर्ट असेल, सहकार्य असेल आणि घेतील ते निर्णय अगदी योग्य असेल अशी भावना जी आहे ती कार्यकर्ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, गोवर्धनवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।